वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गतिं पत्ते वोच्छामि समयपाहुडौ मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुतदेवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि बंधाधिकाराच्या गाथा आमच्या सुरू आहे। बंधाधिकारामध्ये आम्ही बघितलं की जो अभव्य जीव आहे या अभव्य जीवाच्या जीवनात खऱ्या तत्वांवर श्रद्धा नाही, त्याला यथार्थ ज्ञानाची प्राप्ती झाली नाही। ज्ञान तर तो मिळवितो आहे, 11 अंगाचं 9 पूर्वाचं ज्ञान त्याच्याजवळ असू शकतं, पण जी स्वपरभाव भासना भेद विज्ञान त्याच्या जीवनात असायला पाहिजे हे मात्र त्याच्या जीवनात असत नाही। आणि म्हणून त्याच्या जीवनात खऱ्या अर्थाने ते ज्ञान हे मिथ्या ज्ञान म्हटलं जातं। सम्यक ज्ञान त्या ठिकाणी नाही। ते ज्ञान किंवा ते चारित्र किंवा ती श्रद्धा ही कर्मक्षयासाठी कारणीभूत बनत नाही। तात्पुरतं थोडा शुभोपयोगही नाही तसा, पण तो जो काही तात्पुरता त्याच्या जीवनात थोडा बदल दिसतो, पण तो निरंतर राहणारा बदल नाही आणि कर्मक्षयासाठी तर तो कारणीभूत असत नाही। हा नेहमी कर्मचेतना आणि कर्मफल चेतना यामध्येच गुंतून असतो। ज्ञान चेतनेची जी भूमिका आहे त्रिकाली न्यायक स्वभावाचा अवलंबन घेऊन आत्मपर्यायी मध्ये जी शुद्धता अभिव्यक्त व्हायला पाहिजे, ही शुद्धता म्हणजे ज्ञान चेतना, आणि ही शुद्धता त्याच्या जीवनात त्याला प्रगट करता येत नाही। तो त्यामध्ये अपात्र ठरतो। त्याला खऱ्या अर्थाने निश्चय सम्यक दर्शन म्हणजे अनंतानुबंधी मिथ्यात्व यांच्या अनुदयात होणारं सम्यक दर्शन हे त्याच्या जीवनामध्ये असत नाही, आणि म्हणून तो मुक्त देखील होऊ शकत नाही। कारण सम्यक दर्शन हा बेस आहे। सम्यक दर्शनच नसेल तर बाकी ज्ञानही राहू शकत नाही आणि सम्यक चारित्र देखील त्याच्या जीवनात असत नाही। आपण इथपर्यंत 275 गाथेची टीका आपण बघितलेली होती। आता आपल्याला भावार्थ पाहायचा आहे खाली दिलेला। अभव्य जीव कर्म फल चेतनेला जाणतो। त्यालाही माहिती आहे कर्मचेतना आणि कर्मफल चेतना, मी पराचा करता आहे हा भाव त्याच्या जीवनात आहे आणि मी पराचा भोगता आहे हा भाव पण त्याच्या जीवनात आहे। म्हणून त्याला अशी कर्म फल चेतना रूप आत्मतत्वाची श्रद्धा आहे। परंतु ज्ञान तो ओळखत नाही। कर्माच्या उदयाने जे रागद्वेषादी नानाविध भाव असतात तीच चेतना असून जीवाचे स्वरूप आहे असा त्याला विश्वास असतो। जीव म्हणजे काय? हा रागसहित असणारा जीव हाच त्याला माहिती आहे, आणि रागविरहित आत्मतत्व किंवा आत्म्याचा शुद्ध स्वभाव अशा प्रकारे असू शकतो याचं ज्ञान त्याच्या जीवनात त्याला नाही। म्हणून रागद्वेष मोहादी नानाविध भाव होतात तीच चेतना असून जीवाचं स्वरूप आहे असा त्याचा विश्वास असतो। परंतु रागविरहित केवळ ज्ञान मात्र जीवाची ओळख किंवा प्रतीती त्याला असत नाही, कारण तो स्वपरभेद विज्ञानास अपात्र असतो। त्याला ती भूमिका कधीही जीवनामध्ये प्राप्त होऊ शकत नाही, आणि त्यामुळे तो अशा प्रकारे स्वपरभेद विज्ञान त्याच्या जीवनात असत नाही। त्याला शुद्ध आत्मधर्माचे श्रद्धान नसते। शुभ कर्माला धर्म समजून तो श्रद्धान करतो आणि नवग्रह एकापर्यंत जाऊन स्वर्ग सुखही भोगतो,
परंतु त्यास कर्माचा क्षय होत नाही. त्याच्या सर्व व्यवहार धर्म साधनेच्या मुळाशी एकतर परावलंबनाने मुक्ती होते अशी पराश्रित वृत्ती असते, किंवा सुप्त भोगाकांक्षा तरी असते. त्याच्या जीवनात तो शुभक्रिया करतो आणि शुभक्रिया करता करता त्याला मोक्षाची प्राप्ती होईल अशी त्याची श्रद्धा असते. आणि शुभक्रिया या निरंतर बंधाला कारणीभूतच आहे. त्यांनी पुण्यास्त्र होणार, पण बंधाचा अभाव होत नाही ही गोष्ट त्याला समजूच शकत नाही, त्याच्या पचनीच पडत नाही. आणि शुभक्रिया करता करताच निर्वाण सुख प्राप्त होईल हा त्याचा अभिप्राय त्याच्या जीवनात असतो. हा एक तर हा भाव असतो. किंवा जे काही तो क्रिया करतो आहे, या क्रियेमुळे मला भोगाकांक्षा रूप इच्छा सामग्री साधनांची समग्रता हे मिळेल हा त्याला विश्वास वाटतो. म्हणून भोगाकांक्षा त्याच्या अंतरंगामध्ये आहे, किंवा शुभानी मोक्ष होईल असं तरी त्याला वाटतं. त्याला आत्म्याच्या ज्ञान स्वभावाची ओळख नसते आणि स्वाश्रयाने आत्मरूप ज्ञान दर्शन चारित्र्यामुळेच मुक्ती होते याची त्याला प्रतीती नाही. जो आमचा त्रिकाली ध्रुव एकरूप असा आत्मा आहे, हा आत्मा हाच त्याला अभिप्रेत नाही, किंवा हाच त्याला समजू शकत नाही. तर याची आराधना करण्याचा भावही त्याच्या अंतरंगामध्ये असत नाही. आणि जर खरं तत्वच समजलं नाही, तत्वामध्येच काही ना काही विपरीतता जीवनात असेल, म्हणून सांगितलंय 11व्या गाथेमध्ये की भूतार्थ पद्धतीने 7 तत्वांची किंवा 9 पदार्थांची श्रद्धा करा. तत्वार्थ सूत्रामध्ये उमास्वामी आचार्यांनी सूत्र ठेवलं की तत्वार्थ म्हणजे तत्वांची श्रद्धा करणं म्हणजे सम्यक दर्शन. परंतु या ठिकाणी मात्र नुसत्या तत्वाच्या श्रद्धानाला सम्यक दर्शन म्हटलेलं नाही. ही गोष्ट विशेष लक्षात घ्यायची आहे. भूतार्थ पद्धतीने श्रद्धा करणं. आणि भूतार्थ पद्धतीने म्हणजे काय? जी नवतत्व सांगितलेली आहे, या नवतत्वांमध्ये एक व्यापक असलेलं ध्रुव तत्व बघणं, किंवा नवतत्वगतत्वेपी एकत्वम न मुंचती अशा प्रकारे हा न्यायक स्वभावी आत्मा या 9 पदार्थांमध्ये शोधणं, याचं नाव आहे भूतार्थ पद्धतीने श्रद्धा करणं. ही त्याला समजू शकत नाही. तो निरंतर पर्याय भेदामध्ये अडकलेला आहे. तन उपजत अपनी उपजजान अशा प्रकारची ही शरीराविषयी देहाविषयी एकत्व मान्यता ही इतकी त्याच्या अंतरंगामध्ये दृढमूल आहे की तो देहापासून पृथक असं आत्म्याचं श्रद्धानच करत नाही. देहापासून कदाचित केलं तरी कर्मापासून पृथकपणा हाही त्याला अनुभवामध्ये येत नाही. आणि तो त्या ठिकाणी संलग्न होऊन त्या परिणामाशी तादात्म्य स्थापित करून हा परिणाम म्हणजेच मी आहे ही त्याची भ्रममूलक मान्यता आहे. आम्हाला आश्रव तत्व बघतानाही त्यामध्ये त्रिकाली ध्रुव आत्मा दिसायला पाहिजे. हे आहे भूतार्थ पद्धतीने नवतत्वांमध्ये एकपणा शोधणं. गाथा आपण ती पाहिली आणि त्याचं विस्तृत वर्णन बघताना तो भाव आम्ही पाहिला होता की आचार्य नवतत्व सांगत आहे, पण बंध तत्वामध्ये सुद्धा शेवटी उपसंहार किंवा बंध तत्वाचं वैशिष्ट्य सांगताना आचार्य सांगतील की बंधाला तू समजून घे, बंधाचं कारण काय आहे पहा, पण बंधामध्ये देखील तुला एक निज त्रिकाली आत्मतत्वाचं अन्वेषण करता यायला पाहिजे. तेच हे नवतत्वांमधलं एकत्व, बंधामधलं न्यायकत्व शोधणं आहे. तर हा भाव मिथ्या दृष्टीला त्याला समजू शकत नाही. तो त्यासाठी अपात्र आहे. म्हणून त्याला मुक्ती नाही. म्हणजे त्यास सत्यार्थ धर्माचं श्रद्धा नसतं. म्हणूनच निश्चयने व्यवहार नयाचा प्रतिषेध करतो. म्हणून निश्चयने काय करतो?
निश्चयने सांगतो की व्यवहार नयाचं जे जे कथन आहे, व्यवहार नय सांगेल तत्वार्थ श्रद्धाणम सम्यक दर्शनम. व्यवहार नयाने सांगितलं 7 तत्वांवर श्रद्धा करा म्हणजे सम्यक दर्शन. निश्चय नय म्हणेल 7 तत्वांवर नाही, एकात्म्यावर श्रद्धा करा. 7 तत्वांमध्ये एकात्म तत्व शोधा आणि त्या आत्म्यावर श्रद्धा करा. म्हणजे निश्चय नयाचा विषय व्यवहाराने जे प्रतिपादन केलेलं आहे त्याचा निषेध करणं, नेती म्हणणं, हा निश्चय नयाचा विषय आहे. निश्चय व्यवहार नय म्हणेल की पोगल कम्मादीनम कत्ता व्यवहार दो. आणि निश्चय नय म्हणेल जीव पुद्गल कर्माचा करता तो कदापिही होऊ शकत नाही. अज्ञानी जीव पण पुद्गल कर्माचा करता असू शकत नाही. पुद्गल कर्माचा करता कोण? तर पुद्गल कर्माचा करता ही कारमाण वर्गणा आहे, जीव नाही. हे निश्चयने निश्चित अर्थाने सांगेल. भाव कर्माचा करता कोण हा प्रश्न जर विचारला तर व्यवहार नाही म्हणेल भाव कर्माचा करता आत्मा आहे. निश्चय नाही म्हणणार की भाव कर्माचा करता देखील आत्मा नाही. अज्ञानी आत्मा हा भाव कर्माचा करता आहे, ज्ञानी आत्मा भाव कर्माचा करता नाही. अपेक्षा लावा. अपेक्षा लावली की कथन योग्य दृष्टीने आणि त्या दृष्टिकोनातून आम्हाला अभ्यासता येतं. म्हणून एकच वाक्य खरं आहे की खोटं आहे असं कोणी विचारलं तर ते अनेकांतानीच आम्हाला सांगावं लागतं. कथनचित सत्य आहे आणि कथनचित ते असत्य पण आहे. निश्चय नयाच्या दृष्टीतून ते असत्य आहे आणि व्यवहार नयाच्या दृष्टिकोनातून ते कथनचित सत्य म्हटल्या जातं, पण पूर्णतः सत्य नाही. आणि असा जो व्यवहार आहे या व्यवहार नयाचा सर्वत्र निश्चय नय निषेध करणार आहे. म्हणून निश्चय नय व्यवहाराचा प्रतिषेध करतो. एवढी आणखी विशेषता येथे समजून घ्यावी की हा हेतुवादरूप अनुभव प्रधान ग्रंथ आहे. हा जो समयसार ग्रंथ आम्ही वाचतो आहे आणि समयसार ग्रंथामध्ये आचार्यांचा उद्देश काय राहिला आहे? आचार्यांचा उद्देश वस्तू व्यवस्था सांगणं हा समयसारचा उद्देश नाही. त्याच्यासाठी आम्हाला प्रवचन सार ग्रंथ आधी आचार्यांनी दिला की वस्तू व्यवस्था जाणायची असेल तर प्रवचन सारचं माध्यम निवडा. आणि तुम्हाला आत्मप्रतीती करायची असेल, अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी समयसार ग्रंथाची प्रस्तुती झाली. समयसार ग्रंथामध्ये जे जे काही विकल्प आहे या सगळ्या विकल्पांचा त्याग करून एक अखंड अभेद अशा आत्मतत्वाकडे दृष्टी वळविण्याची कला जीवनात आम्हाला आचार्यांनी सांगितलेली आहे. आणि आचार्यांनी सुरुवातीच्या गाथांमध्ये जी प्रतिज्ञा केलेली होती त्या प्रतिज्ञेनुसार आचार्य म्हणणार आहे की तू 6 महिनेपर्यंत मी सांगतो असा शरीराचा शेजारी समजून राहा. आणि जेव्हा शरीराचा शेजारी म्हणतो तर शरीर आलं त्याच्यामध्ये आणि रागद्वेषादी विकार हे देखील माझ्यापासून भिन्न आहे हे समजून तू केवळ एक आत्मा त्रिकाली असा आत्मा मी आहे हे अनुभवण्याचा प्रयत्न कर. 6 महिनेपर्यंत जर ही तू प्रॅक्टिस जीवनात केली तर तुला आत्मानुभूती निश्चितपणे होणार आहे. ही खात्री आचार्यांनी दिलेली आहे. म्हणून हा ग्रंथ अनुभवाला समर्पित ग्रंथ आहे. आणि एक 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 गाथा जीवनात जेव्हा आम्ही अनुभवाच्या रूपामध्ये ती अभ्यासितो तेव्हा आम्हाला जाणवतं की निश्चल जर आम्ही अंतरंगामध्ये पाहण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आम्हाला केवळ न्यायक त्रिकाली आत्माच दृष्टीगोचर व्हायला पाहिजे. आणि याच्याकडे अंतर्मुख होऊन आम्हाला आमचं आत्मतत्व ते मीच आहे ही श्रद्धा करायला पाहिजे. ही श्रद्धा झाली की आमचं ज्ञान समीचीन होणार आहे. ज्ञान किती आहे यावर
आमचं सम्यक दर्शन अवलंबून नाही. तुषमाश भिन्न किंवा अष्टप्रवचन मातृका एवढं ज्ञान देखील जर ते भावश्रुत ज्ञान असेल तर ते मोक्षाला कारणीभूत असू शकतं. मिनिमम ज्ञान किती पाहिजे? भावश्रुत ज्ञान. त्यासाठी त्यांनी सांगितलं की अष्टप्रवचन मातृका एवढं ज्ञान, भावश्रुत ज्ञान, सम्यक ज्ञान हे आम्हाला पुरेसं आहे. आणि ते ज्ञान म्हणजे किती? तर 5 समिती आणि 3 गुप्तीचं ज्ञान. 5 समिती म्हणजे काय? जीवनात कसं चालावं, कसं बोलावं, कसं आहार पाणी घ्यावं, कशा वस्तू ठेवाव्या आणि उचलाव्या आणि कशा प्रकारे आम्ही आमच्या मूत्रक्षेपण आदी क्रिया कराव्या. याचं ज्याला काटेकोर आणि व्यवस्थित ज्ञान आहे आणि बाकी काही नाही, आणि बाकी तो आत्मस्वरूपामध्ये हातावर हात ठेवून निश्चल बसलेला आहे, गुप्तीचं पालन. एवढं जरी ज्ञान त्याच्या जीवनात भावश्रुत ज्ञान असेल तर हे मोक्षाला कारणीभूत मानल्या जातं. याला म्हणायचं अष्टप्रवचन मातृका हे ज्ञान. आणि का म्हणायचं याला मातृका ज्ञान? का म्हणायचं? अष्ट तर 8 आहे म्हणून, 5 समिती आणि 3 आहे म्हणून अष्ट म्हणायचं. मातृका का म्हणायचं? तर ती मातेप्रमाणे बालकाचं जसं माता संरक्षण करतं तसं हे 8 प्रकारचं ज्ञान मुनिपद सांभाळण्यासाठी आम्हाला मातेप्रमाणे संरक्षण देतात. कुठेही इकडे तिकडे भरकटू देत नाही. आम्हाला व्यवहार योग्य करण्यासाठी बळकटी देतात. म्हणून याला मातृका ज्ञान म्हटलेलं आहे. मातृका म्हटलेलं आहे. मातेप्रमाणे हे ज्ञान आम्हाला उपकारी सिद्ध होणार आहे, असं हे ज्ञान. आणि जास्तीत जास्त किती ज्ञान असू शकतं? तर जास्तीत जास्त तर 12 अंगाचं केवलींचं, श्रुत केवलींचं ज्ञान. आणि त्यांना आम्ही श्रुत केवली म्हणू शकतो. श्रुत केवली समजण्यासाठी या 2 शब्द आम्हाला लक्षात ठेवायचे. अष्टप्रवचन मातृकाचं ज्ञान आणि 12 अंगाचं ज्ञान. ज्याला हे 12 अंगाचं ज्ञान आहे ते ज्ञान कसं असणार आहे? तर ते ज्ञान श्रुताच्या माध्यमातून असणार आहे. पहिली गोष्ट. किती असणार आहे ज्ञान? तर 12 अंगाचं पूर्ण ज्ञान त्याच्या जीवनात असणार आहे. तिसरी गोष्ट, श्रुत केवलींच्या बाबतीत अत्यंत महत्वाची म्हणजे त्या भवामध्ये ते कधीही असंयम भावाला प्राप्त होत नाही. जर श्रुत केवली एकदा ते झाले, जसे अंतिम श्रुत केवली भद्रबाहू झाले, त्या भवामध्ये ते असंयम दशेला कधीही प्राप्त झाले नाही. शेवटपर्यंत संयम मुनिपद त्यांच्या जीवनात होतं. मुनिपद त्यांच्या जीवनात म्हणजे असंयम भाव त्यांच्या जीवनात आयुष्याच्या त्या भवाच्या शेवटपर्यंत आला नाही. आणि दुसरं, संसार भवामध्ये कधीही सम्यक्त्वाची विराधना त्यांच्याकडून घडणार नाही. जोपर्यंत ते संसारात राहणार आहे तोपर्यंत ते मिथ्यात्वाला प्राप्त होणार नाही. या सगळ्या श्रुत केवलींचे वैशिष्ट्य आहे. आणखी एक वैशिष्ट्य की आता अनुषंगानी गोष्ट आली म्हणून विषय थोडा वेगळा आहे, पण अनुषंगानी ही श्रुत केवलींची गोष्ट आली आहे. त्या संदर्भामध्ये एक विशेष गोष्ट ही की आम्हाला जे काही क्षायोपक्षमिक ज्ञान आहे, या क्षायोपक्षमिक ज्ञानामध्ये आम्हाला काही सर्वघातींचा उदय असतो आणि काही देशघातीचा उदय असतो. सर्वघातीचा जो उदय आहे त्यामुळे ज्ञानाची प्राप्ती आम्हाला होत नाही. देशघातीच्या उदयामध्ये देखील ज्ञान कमी होणार आहे, प्राप्ती होतच नाही. पण पूर्ण ज्ञान नष्ट मात्र होत नाही. परंतु जे श्रुत केवली असतात त्यांना मात्र कोणत्याही तऱ्हेने श्रुतज्ञानावरणाच्या सर्वघाती स्पर्धकांचा उदय असतच नाही. त्यांना केवळ तिथे फक्त देशघाती स्पर्धकांचा उदय असतो. फार मोठं
या ठिकाणी श्रुत केवलींच्या बाबतीमधलं हे वैशिष्ट्यपूर्ण कथन आहे. म्हणून श्रुत केवलींची इतकी विशेषण आपण या ठिकाणी बघितली. कोणतं? एक तर पहिलं, त्या भवामध्ये ते असंयम भावाला प्राप्त होत नाही. पहिलं तर त्यांना 12 अंगाचं पूर्ण ज्ञान असतं, ते त्या भवामध्ये असंयम भावाला प्राप्त होत नाही. संसार कालामध्ये ते संयमापासून सम्यक्त्वापासून कधीही च्युत होत नाही. शिवाय त्यांना जे क्षायोपशमिक ज्ञान आहे, हे क्षायोपशमिक ज्ञानामध्ये त्यांच्या सर्व घाती स्पर्धकांचा उदय असत नाही. त्यांना फक्त देशघाती स्पर्धकांचा उदय तिथे असणार आहे. आणि 3-4 भवामध्ये त्यांना मुक्तीची प्राप्ती पण होणार आहे निश्चितपणे. म्हणून विषय निघाला की आमच्या जीवनात ज्ञान किती आहे हे महत्वपूर्ण नाही. एवढं मिनिमम ज्ञान असेल अष्टप्रवचन मातृकाचं, पण ते सम्यक ज्ञान असेल तर तेही मुक्तीला कारणीभूत आहे. पण जो हा अभव्य जीव आहे, या अभव्य जीवाला अशा प्रकारची श्रद्धा त्याच्या जीवनात असत नाही. अनुभव, आत्मप्रतीती हे त्याच्या जीवनात नाहीच नाही. आणि म्हणून तो मिथ्यात्वच जीवनात अजूनही कायम आहे. म्हणून हेतुवादरूप अनुभव प्रधान ग्रंथ आहे. म्हणून येथे अनुभवाच्या अपेक्षेने भव्य अभव्याचा निर्णय आहे. म्हणून भव्य कोण? ज्याला अनुभव होऊ शकतो तो भव्य, आणि ज्याला अनुभव होऊ शकत नाही तो अभव्य. एकच कारण. आता जर त्याचा अहेतुवाद आगमाशी मेळ घातला तर अभव्याला सूक्ष्म केवल ज्ञानगम्य अशा व्यवहाराच्या पक्षाचा आशय दडून बसलेला असतो. जो अभव्य जीव आहे, जर आगम ग्रंथ काय म्हणेल तर आगम ग्रंथ म्हणेल की त्या जीवाला कुठं न कुठं सूक्ष्म मिथ्यात्वाची नीरघाट त्याच्या जीवनात विद्यमान आहे. त्याला आत्म्याचा अनुभव होण्यासाठी काहीतरी बाधा निरंतर उपस्थित आहे. पण हा आमच्या अल्पज्ञानाचा विषय नाही. इतकी सूक्ष्म ती नीरगाठ आहे की आमच्या ज्ञानाचा विषय ती बनत नाही. ती केवल ज्ञान गम्य अशी गोष्ट आहे. म्हणून आगम ग्रंथ अशा प्रकारे त्याला मानेल. तो छद्मस्थांच्या अल्पज्ञानाचा आणि अनुभवाचा विषय होतही नाही. परंतु सर्वज्ञ देव मात्र जाणतात. त्याला केवळ व्यवहारण्याच्या पक्षपातामुळे सर्वथा एकांत रूप मिथ्यात्व राहतच. म्हणून त्याला कुठं न कुठं पक्षपात आहे त्याच्या जीवनात. काय आहे हे निश्चितपणे निर्णयपूर्वक आम्ही सांगू शकत नाही, पण कुठं ना कुठं ही मिथ्यात्वाची ग्रंथी त्याची जीवित असल्यामुळे तो अजूनही कुठल्या ना कुठल्या मिथ्यात्वाचा शिकार बनलेला आहे. एकांत असेल, अज्ञान असेल, विपरीत असेल, विनय असेल, कोणतंही असेल, हे मिथ्यात्व त्याच्या जीवनात निश्चित आहे. अभव्याचा हा आशय कधीही नाहीसा होत नाही. म्हणून तो अभव्यच राहतो. निश्चयने हा व्यवहार नयाचा प्रतिषेधक सांगितला आहे. आणि या गाथेचा जर प्रयोग आम्हाला करायचा असेल तर निरंतर या त्रिकाली ध्रुव आत्मतत्वाचं शाब्दिक ज्ञान आणि त्याचं अंतर्मुख होऊन अवलोकन आम्हाला जीवनात करायचंय. जे आचार्यांनी सांगितलं होतं की असा मी एकत्व विभक्त आत्मा तुला दाखविणार आहे, तर आमच्या पूर्ण प्रयत्नांती, आमच्या पूर्ण परिणामांचं समर्पण करून तो आत्मा तेवढ्याच वैभवाच्या माध्यमातून आम्हाला बघता येतो का? आम्हाला भूतार्थ पद्धतीने नवतत्व समजले का? त्रिकाली ध्रुव आत्मतत्वाचं मला वारंवार स्पर्शन करायचं आहे, त्याची अनुभूती घ्यायची आहे. हा एकमेव चिंतनाचा विषय आमच्या जीवनात जोपर्यंत त्याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आम्हाला तो विषय जपायचा आहे अंतरंगात. की मला नाही,
इतकी अनिवार्य ओढ आमच्या जीवनात असली पाहिजे. मला आत्मप्रतीती झाली पाहिजे. आज सामायिकाचा संकल्प मी घेऊन इथे सामायिक करते आहे. आजचं सामायिक माझ्या अनुभूतीमध्ये परिवर्तित हो. पहिले विचार करायचा आणि मग मण्यांची माळ ओढणं किंवा जप करणं हे सुरू करायचं. आणि करत असताना नुसतं मण्यांमध्ये किंवा आमच्या 108 होतात का इकडे लक्ष न ठेवता 2 मण्यांमध्ये आमचा आत्मा आम्हाला अनुभूत होऊ शकतो का हे बघायचंय. कोणत्याही तऱ्हेने तुम्ही समजा 3 श्वासोश्वासामध्ये एक नमोकार मंत्र आपण म्हणायला सांगितला आहे. नमो अरिहंताणम म्हणताना श्वास आत घ्यायचा, नमो सिद्धाणम म्हणताना सोडायचा, नमो आयर्याणम म्हणताना परत श्वास घेणं, नमो उवज्झायाणम म्हणताना सोडणं, नमो लोए म्हणताना घेणं आणि सव्वसाहुणम म्हणताना सोडणं. म्हणजे आमच्या ध्यानासाठी आम्हाला आचार्यांनी हे 3 पहारेकरी दिलेले आहे की तू 3 श्वासांमध्ये म्हणजे आमच्या ध्यानाला हे 3 असे बाह्य पहारेकरी बंदिस्त केलेले आहे. त्याच्यामध्ये तू एक नमोकार मंत्र म्हण. आता हा नमोकार मंत्र म्हणत असताना श्वासोश्वास तर आम्हाला बघायचा आहे, पण श्वासोश्वासाची प्रक्रिया सूक्ष्म सूक्ष्म होते आहे आणि सूक्ष्म होता होता 2 श्वास घेत असताना त्यामधलं अंतर आम्हाला अनुभवता येतं का? श्वास सोडलेला आहे आणि घ्यायचा अजून बाकी आहे, यामधलं अंतर, किंवा श्वास आत घेतला आहे, सोडायचा आहे, मधलं अंतर, 2 श्वासांमधलं अंतर की ज्या वेळेला श्वास घेतलाही नाहीये आणि सोडला पण नाहीये आणि त्यावेळेला आमचा केवळ आत्मा जणू काही तो 10 प्राणरहित असा आत्मा चैतन्य प्राणधारक हा आम्हाला अनुभवता येतो का? ध्यानाच्या ह्या सगळ्या गोष्टी आहे, पण अशा पद्धतीने केल्याशिवाय आमचा हा आत्मा आम्हाला निश्चय नयाने समजता येत नाही. म्हणून हे प्रॅक्टिकल जीवनात आम्हाला करायचं आहे. सामायिक कमी झालं तर चालेल, पण हे जे काही आहे 2 श्वासांकडे लक्ष ठेवून मधली गॅप बघणं, 3 श्वासोश्वासात नमोकार जमतो आहे का हे बघणं, कधी रंग ध्यान करून अरहंतांचा पांढरा वर्ण, सिद्धांचा लाल वर्ण, आचार्यांचा पिवळा वर्ण, उपाध्यायांचा हिरवा वर्ण आणि साधूंचा काळा किंवा नेव्ही ब्ल्यू हा रंग. रंग ध्यान करा, श्वास ध्यान करा, चक्र ध्यान करा. करत असताना विकल्पातीत भूमिका ही अनुभवायची आहे. हा प्रयोग आम्हाला जीवनात करायचा आहे. आणि यानंतर 2 गाथा संयुक्त गाथा आहे. निश्चय नय हा व्यवहाराचा प्रतिषेधक सांगितला आहे. आतापर्यंत आपण बघितलं की व्यवहार नयाचा निश्चय नयानी प्रतिषेध केलेला आहे. निश्चय नय प्रतिषेधक आहे आणि व्यवहार नय हा प्रतिषेध्य आहे. व्यवहार नय हा निश्चय नयाचे प्रतिषेध्य सांगितलं आहे. हे कसे? यावर आचार्य व्यवहार आणि निश्चयाचे स्वरूप स्पष्ट करतात. गाथा. हॅलो, काही नाही काही प्रश्न आहे? गाथा 376 आणि 377. आयारादीनानं जीवादिदंसनं च विण्णेयं छज्जीवनिकयं च तः भणदिचरितं तु व्यवहारो आदाकुमज्जनानं आदामेदंसनं चरितं च आदापच्छखाणं
आदामे संवरो जोगो. व्यवहार नय आणि निश्चय नय यांच्या दृष्टिकोनामध्ये मूलभूत फरक आहे. व्यवहार नय बाह्य क्रिया बघून अंतर आत्मतत्वाचा निर्णय करतो, पण बाह्य क्रिया आहे म्हणून अंतरमध्ये जो निर्णय केलेला आहे तो समीचीनच झाला पाहिजे असं कधी कधी होणार पण नाही. बाह्य क्रिया योग्य दिसतील, परंतु बाह्य क्रिया आहे म्हणून अंतरंगामध्ये देखील तसाच निश्चयाचा भाव असला पाहिजे असं नाही. व्यवहारण्याचं कथन हे बाह्य परसंयोगी कथन पाहून व्यवहार त्याचा निर्णय करतो, आणि निश्चयने मात्र मूलभूत त्याचा स्रोत जो आहे त्याला बघून त्या संबंधामध्ये निर्णय करतो. पहिल्यांदा तर जे काही आमच्या आचारादी ग्रंथ आहे, हे ज्या ग्रंथांचं ज्ञान म्हणजे शास्त्रांचं ज्ञान हे म्हणजे ज्ञान आहे, असं हा द्रव्यश्रुताला शास्त्रज्ञान किंवा आत्मज्ञान म्हणतो. द्रव्यश्रुत आत्मज्ञानासाठी निमित्त कारण जरूर आहे, पण ते म्हणजे आत्मज्ञान नाही. म्हणजे आमचे ग्रंथ जे कपाटामध्ये आहेत हे आमचं सगळं द्रव्यश्रुत आहे, त्याचं योगदान आमच्या जीवनात बहुमूल्य आहे, पण ते शास्त्र हे काही आमचं ज्ञान नव्हे. पुस्तकामध्ये जे ज्ञान आहे ते माझं ज्ञान असू शकत नाही. ते माझ्या ज्ञानासाठी जरूर निमित्त कारण पडणार आहे, आणि निमित्त पण कधी? पुस्तक तर नेहमी निरंतर आहे. जेव्हा माझ्या मनामध्ये ते ग्रंथ वाचण्याचा भाव येईल, मी ते ग्रंथ उघडेल, समजेल, वाचन करेल, तेव्हा ते निमित्त कारण म्हटल्या जाईल. ग्रंथांची निरंतर उपलब्धता आहे, पण म्हणून ग्रंथ निमित्त कारण नाही. जेव्हा आमचा भाव होईल, आमच्या भावाला प्रधानता देऊन ग्रंथाचा आम्ही उपयोग केला, तेव्हा त्याला निमित्त कारण म्हटल्या जाईल. म्हणून आचार अंगादी शास्त्र हे ज्ञान आहे, हे व्यवहार नय म्हणेल. नंतर जीवादी दंसनम, जीवादी सप्ततत्वांचं श्रद्धान म्हणजे दर्शन हे व्यवहार नय म्हणेल. आणि षड्जीवनी कायम, षटकाय जीवांचा समूह, त्यांचा घात न करणं म्हणजे चारित्र हे व्यवहार ग्रंथ म्हणेल, व्यवहार चारित्र सांगेल. षटकाय जीव कोणते आहे तर 5 स्थावरकायिक जीव आणि 1 त्रसकायिक जीव, म्हणजे पूर्ण जीवसृष्टी जी आम्हाला दिसते, या सगळ्या जीवांच्या रक्षेचा परिणाम हा म्हणजे व्यवहार चारित्र आहे. म्हणून आचार अंगादी शास्त्र हे ज्ञान आहे, जीवादी सप्ततत्व हे दर्शन आहे, आणि षटकाय जीवांचा समूह याला चारित्र म्हणावं, याप्रमाणे व्यवहार नय सांगतो. परंतु निश्चयाने जर आम्ही बघितलं तर आदाघो मज्ज ज्ञानम, माझा आत्मा म्हणजेच ज्ञान आहे, माझा आत्मा म्हणजेच दर्शन आहे, आणि माझा आत्मा म्हणजेच चारित्र आहे. अभेद विवक्षा मी लावली. हे जे काही आहे निश्चय काय आहे तर निश्चय हा आहे की 7पणा न बघता 1पणा बघणं, तिथे श्रद्धा करणं म्हणजे आत्म्याचं श्रद्धा. त्रिकाली आत्मतत्व, या त्रिकाली आत्मतत्वाला जाणणं हे निश्चय सम्यक ज्ञान, आणि या आत्मतत्वामध्येच लवलीन राहणं, रमणं हा म्हणजे निश्चय चारित्र असं असणार आहे. म्हणून आत्मा म्हणजेच प्रत्याख्यान आहे, आणि माझा आत्मा म्हणजेच संवर आहे, आणि माझा आत्मा म्हणजेच समाधी आहे. जे काही आहे ते केवळ आत्मतत्वामध्ये जर हा लीन असेल तर त्याच्यासाठी एका समयात सगळं सगळं काही साधल्या जाणार आहे. द्रव्यश्रुत हे केवळ ज्ञानाचे विकल्प आहे, आणि म्हणून त्यावर सम्यक ज्ञानाचा उपचार केला जातो. म्हणून द्रव्यश्रुत ज्ञान आहे
हे उपचरित कथन आहे. हे सगळं आम्हाला समजायचं आहे. आम्हाला एखादं वाटतं की एखाद्या व्यक्तीला खूप ज्ञान आहे, पण त्याचं ते ज्ञान आत्मसन्मुख होत असेल तर ते कार्यकारी आहे. त्याच्याविषयी आत्मतत्वाविषयी त्याला जर भाव जागृत होत असेल, भावभासना होत असेल, तर त्याचं ते ज्ञान सार्थक म्हटल्या जातं. आणि दुसरा कोणता अंतरंगामध्ये हेतू असेल तर ते ज्ञान या द्रव्यश्रुत असं ज्ञान भावश्रुतासाठी कारणीभूत म्हटल्या जाणार नाही. आज आपण इथे थांबूया, उद्याला टीका बघू. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ को. नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो उच्छायाणं नमो लोये सव्वसाहुणं. कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता.